श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्व भक्तांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर मग आज सुरुवात करूया रोजच्या अनुभवाला. मी जे अनुभव सांगत असते ते ऐकून आपल्याला कसं वाटतंय, समाधान वाटतंय का? हे सर्व भक्त, सर्व माझ्या बहिणी, माझे भाऊ, माझे लेकरं सगळेजण मला सांगत आहेत की खरंच आम्हाला तुम्ही तारक मंत्र म्हणता ते सुद्धा चांगलंच वाटतंय आणि तुम्ही जे जे सांगतात ते आम्हाला छान वाटतंय. आम्ही त्याच्यातलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही काही करायला सुद्धा लागलेलं आहे. स्वामी चरित्र सारामृतचे 3-3 अध्याय आम्ही घ्यायला लागलेले आहेत आणि जपमाळ 2-3 जे काही आपल्या मनात जसं आपल्याला वेळ मिळालं तसं करायला लागलेले आहेत. तारक मंत्राचं तर काही विचारूच नका. आणखी काही स्वामी सेवकांनी, स्वामी भक्तांनी विचारलेलं आहे की ताई आम्ही तारक मंत्र पाहून म्हणलं तर चालेल का? काहीच हरकत नाही, पाहून सुद्धा म्हणलं तर चालतंय. आपल्याला पाठ होईपर्यंत पाहून म्हणलं तरी चालतंय. आपण आपल्या हातामध्ये ग्लास न धरता जमिनीवरती ठेवून, जमिनीवरती एखादा ताट ठेवायचा, प्लेट ठेवायचा आणि त्या प्लेटामध्ये ग्लास ठेवायचा आणि वरती आपला हात झाकून दुसऱ्या हातामध्ये पुस्तक धरून किंवा मोबाईलमध्ये पाहून तुम्ही म्हणू शकता. पाठ होईपर्यंत काहीच हरकत नाही. साधी भोळी भक्ती आपल्या तोंडून म्हणणं हे महत्त्वाचं आहे. आपण कितपत आपल्या मनातून देवाला हाक मारतो हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा चुकलं तरीही काही हरकत नाही, पण म्हणायचा प्रयत्न करा. बोबड्या बोलानेच जरी आपलं लेकरू बोललं तर आईला कधीच राग येत नसतो. त्याच पद्धतीनं स्वामी आईला सुद्धा आपल्याला तारक मंत्र माहिती नाही आणि माहिती असून आपल्याला म्हणता येत नाही. खालचं वरचं खाली होतंय म्हणून पाहून जरी म्हणलो तरीही चालते, काहीच हरकत नाही. म्हणा, तारक मंत्र म्हणा आणि तीर्थ घ्या आणि बदल होतो की नाही ते सुद्धा पहा आणि मला सांगा. खरंच ताई, स्वामी आईच्या तीर्थामध्ये भरपूर ऊर्जा आहे, ताकद आहे आणि आम्हाला खरंच शांत समाधान असं वाटलं, प्रसन्नता वाटली हे सुद्धा मला कमेंट्स करून सांगा. आणि आपण स्वामी चरित्र सारामृतमधला आज आपल्याला 9वा अध्यायाकडे वळायचं आहे. 21 अध्यायामधून 2 अध्याय महागच राहिले होते आणि त्याच्यामधल्या काही गोष्टी आपल्याला ब्रह्मसंबंध म्हणजे काय हे माझ्या लक्षात न आल्यामुळं मी चांगलंच वाचन करावं आणि त्याचा अर्थ आपण जाणून घ्यावा, आपल्या वरिष्ठांना विचारावं आणि तरच मग सांगावं म्हणून मी थांबलेलं होतं. तर आता मला त्याचा अर्थ समजलेला आहे. ब्रह्मसंबंध म्हणजे आपण पूर्वी जन्मामध्ये केलेले काही पापाचे फळं आपण भोगत आहोत. जे काही कर्म केलं त्याचे कर्म भोगण्याची वेळ ह्या जन्मामध्ये आलेली आहे. म्हणून चांगले कर्म केलं तर चांगलं, वाईट केलं तर वाईट आणि त्या वाईट कर्माचे फळं भोगत असताना जो लागलेला रोग आहे त्याला ब्रह्मसंबंध असं म्हणतात. म्हणून मी थांबलेलं होतं 9व्या अध्यायामध्ये. अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ आई असताना पौर्णिमेला आणि स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाला खूप मोठी यात्रा भरल्यासारखं म्हणण्यापेक्षा यात्राच भरते. अक्कलकोटमध्ये खूप भक्तांची गर्दी, अलोट अशी गर्दी, खूप भक्त तिथे येतात नवसा साहसानं स्वामी आईला पाहण्यासाठी, जणू काय माहेरी गेल्यासारखं. आता बघा सगळे वारकरी कसे आषाढी वारीला निघालेले आहेत आणि बघावं तर काय बगळ्याची कशी पंगत असते, बगळे कसे लाईनीमध्ये बसत असतात त्याच पद्धतीनं पांढरे शुभ्र कपडे, गळ्यामध्ये टाळ, कपाळाला टिळा,
त्या पद्धतीनं आम्ही ज्या वेळेला पालखी निघाली आणि वारकरी आषाढी वारीला निघालेत ते आम्ही दृश्य टी व्हीमध्ये पाहिलं तर एकथक्क करण्यासारखं आहे. अगदी एकसारखं एका लाईनीमध्ये असे 2-3 लाईनीमध्ये आणि कुठून कुठपर्यंत आपले डोळे दिपावे असे वारकऱ्याची लाईनच लाईन लागलेली आहे. तसंच अक्कलकोटमध्ये सुद्धा प्रकट दिनाच्या वेळेला पौर्णिमेला गुरुपौर्णिमेला खूप गर्दी असते आणि अशा गर्दीमध्ये खूप लोक तिथे येतात. सगळे खेड्यापाड्याचे ज्या लोकांना ज्या भक्तांना चांगलं वाटलं प्रसन्नता वाटली ते सगळेजण स्वामी याच्या दर्शनाला येऊ लागलेले आणि आनंदमय वातावरण त्या गावामध्ये झालेलं. कोकणातून हैदराबादहून मंगळवेढ्याहून कुठून कुठून लोक त्या ठिकाणी येतात आणि आनंदमय असं वातावरण असताना तिथे शंकरराव नामक एक भक्तसुद्धा तिथे आलेला आणि ज्या वेळेला अक्कलकोटामध्ये पाऊल ठेवलं त्यावेळेला एकदम त्याला खूप छान असं वाटलं, आनंद वाटला, मनाला संतोष वाटलं. किती बी सुंदर असं, किती भक्त येतात जातात, कुठं बघावं तिथं गर्दी, छान छान अशी गर्दी आणि एकमेकाला सांगत आहेत की बाबा माझं खरंच मला छान वाटलं, मी पौर्णिमेला येत असते, मी स्वामी आईच्या दर्शनाला येत असते, परब्रह्म परमात्म्याच्या दर्शनाला मी येत असते असं एकमेकाला सांगत असताना शंकररावाला सुद्धा वाटलं खरंच बाबा खूप छान हे अक्कलकोट म्हणजे अक्कलकोटच आहे आणि प्रत्येकाला अक्कल देणारं हे अक्कलकोट आहे असं मनामध्ये म्हणलं आणि दर्शनासाठी स्वामी समर्थ आईच्या दर्शनासाठी मठाकडे गेले. पण सांगायचं तात्पर्य एक म्हणजे त्या शंकररावाला ब्रह्मसंबंध लागलेला होता, रोग होता, रोग ब्रह्मसंबंधाचा. पूर्वी जन्मी केलेल्या पापाचं कर्माचं फळ ह्या जन्मामध्ये भोगण्यासाठी आलेलं, दैवाला आलेला भोग तो भोगत होता आणि भरपूर वैद्य दाखवलं, भरपूर डॉक्टरांकडे गेलं, भरपूर जणांकडे जाऊन सुद्धा त्याचा रोग चांगला झालेला नाही. अगदी अंगावर काळं भोर हे शरीर पडलेलं, काय भोग आहे हे त्यांच्या लक्षामध्ये सुद्धा आलेलं नाही आणि ते भोग भोगत राहिले. अन्न गोड लागेना, कडू अन्न लागायचं आणि असं कंठाळून गेलेला. कुठं कुठं गेलं, कोण काय सांगितलं ते केलं, कोण काय औषध सांगितलं ते औषध पेलं, पण शंकररावाचा ब्रह्मसंबंध काही सुटलेला नाही. असं करता करता मग अक्कलकोटमध्ये आल्यानंतर खूप छान असं वाटलं आणि त्यांनी सुद्धा ऐकलेलं होतं की बाबा अक्कलकोटमध्ये येतिवरे आहेत, साक्षात नरसिंह सरस्वतीचा अवतार तिथे श्री स्वामी समर्थ आई तिथे आहेत असं ऐकीव असल्यामुळे त्यांनी अक्कलकोटची वाट धरलेली होती आणि त्या वाटेने अक्कलकोटमध्ये पाऊल ठेवल्याबरोबर शंकररावाला छान असं वाटलं आणि ही गर्दी पाहून शंकररावाला वाटलं की बाबा आता आपला नंबर कधी लागेल. खूप लोक इथं आलेले आहेत, खूप भक्त इथं आलेले आहेत, अनेक प्रश्न घेऊन आलेले आहेत, प्रत्येकाच्या अडीअडचणी घेऊन आलेले आहेत, पण माझी अडचण वेगळी आहे, मला चैन पडेन असे झालेलं आहे, मी कुणाला सांगू, मी कुठे जाऊ असं झालेलं आहे. तर हे परमात्मा मला लवकर भेट द्या असं म्हणत म्हणत जात असताना, रांगेत थांबला असताना त्या काळी अनेक भक्त श्री स्वामी समर्थांच्या जवळ सेवा करण्यासाठी सेवेकरी भरपूर जण होते. बाळप्पा होते, चोळप्पा होते आणि त्याच्यामध्ये मुख्य कार्यकर्ती म्हणजे सुंदराबाई होत्या. मुख्य कार्यकर्त्या सुंदराबाई असल्यामुळं स्वामींची सेवा सुंदराबाईच करत होत्या आणि दुसरं कुणी काही सेवा केलेलं सुंदराबाईला आवडायचं नाही. मग ते शंकररावाच्या लक्षात आलं की बाबा इथं एक स्त्री आहे आणि ते विचारून घेतले की त्यांचं नाव काय आहे. मग त्या समोरच्या भक्तांनी त्यांना सांगितलं की बाबा सुंदराबाई आहेत आणि ते सेवेकरी आहेत
आणि त्यांनी सांगितलेलं आहे स्वामी समर्थाई ऐकतेत असं म्हणल्यानंतर रांगेतून बाजूला जाऊन सुंदराबाईला बोलावून घेतले आणि सांगितले की बाबा, मला असा असा रोग लागलेला आहे आणि श्री स्वामी समर्थ आईंपर्यंत हे जर पोहोचवलं आणि मला जर त्यांच्यापर्यंत नेऊन त्यांचं दर्शन घडवलं आणि माझ्या ह्या रोगाचं जे काही निरासन आहे ते सांगितले तर बरं होईल. आणि त्यांच्यापर्यंत जाऊन सांगण्याचं धाडस माझ्याकडे होत नाही. ते जर सुंदराबाई तुम्ही पोचता केलो तर तुम्हाला आम्ही तुम्ही जे मागाल ते आम्ही देऊ असं म्हणल्यानंतर सुंदराबाई सांगितल्या. सुंदराबाईला धनाची खूप अपेक्षा होती. कोण काय देतो म्हणल्यानंतर खूप आनंद सुंदराबाईला व्हायचा. आणि तिने बाजूला आले आणि सांगितले, हे बघा, मी स्वामी समर्थ आईपर्यंत तुम्हाला नेऊन पोहोचवीन आणि तुम्हाला जे काही व्यथा आहेत ते मी सर्व काही त्यांच्यापर्यंत पोहोचवीन सांगेन, परंतु तुम्ही मला 2000 रुपये द्या. 2000 रुपये द्या म्हणल्यानंतर शंकरराव खूप चांगले होते. घराकडनं भरपूर पैसा अडका त्यांच्याकडे होता, पण त्यांना रोग काही सोडायला तयार नव्हता. म्हणून त्यांनी सांगितलं की हे सुंदराबाई, तुम्ही जर आम्हाला स्वामीपर्यंत नेलात आणि आमच्या ह्या रोगाचं निवारण निरसन जर आमचं सांगितलात, त्यांच्यापाशी सांगून आमच्या रोगाचं जर निवारण झालं तर खरंच आम्ही तुम्हाला 2000 नाही तर 10,000 देऊ असं बोलणं केल्यानंतर सुंदराबाईला आनंद गगनात मावेना. सुंदराबाईचा आनंद 2000च्या ठिकाणी 10,000 देतो म्हणल्यानंतर खूप आनंद झाले. द्रव्याने सर्वेशा म्हणल्यासारखं द्रव्याची आशा लागली सुंदराबाईला. वाईट काळ जवळ आल्यानंतर द्रव्याची आशा लागत असते माणसाला. जे कष्ट न करता द्रव्य पाहिजे असतं. काहीच गरज नाही. आपण एवढ्या थोर परमात्म्याच्या सानिध्यामध्ये गुरुवर्यांच्या सानिध्यामध्ये असताना सुंदराबाईने एवढं पैसा मागायची काही गरजच नव्हती. परंतु सुंदराबाईने मागितल्या. 2000 मागितल्यानंतर शंकररावाने सांगितले तुम्हाला 10,000 आम्ही देऊ असं म्हणल्यानंतर लवकरात लवकर स्वामी समर्थांपर्यंत शंकररावाला घेऊन गेल्या आणि सांगितल्या, हे येतिवर्या स्वामी समर्था. आणि हे फार दुरून आलेले हे शंकरराव नावाचे व्यक्ती इथं आलेले आहेत आणि त्यांना ब्रह्मसंबंधाने घेरलेला आहे आणि त्याच्यासाठी तिने इथं आपल्याकडे आलेले आहेत. असं बघता बघता रांगेतले सर्व मंडळी संपत आलेले होते आणि स्वामी समर्थांना असं म्हणल्याबरोबर स्वामी समर्थ आई पटकन उठले आणि जाऊन यवन स्मशान भूमीमध्ये बसल्यासारखं एका कबरीमध्ये त्यांनी बसले. तिथून उठून यायला लागले आणि ते नूतन खाचा जे होता त्याच्यामध्ये बसायला लागले. अशा दिव्य लीला अनेक एक लीला करायला लागले. हे असं करत असताना त्या बाजूच्या भक्तांना हे सगळं माहिती होतं की बाबा, एखाद्या भक्ताचं मरण, एखाद्या भक्ताचं संकट, एखाद्या भक्ताचं दारिद्र्य दूर करण्यासाठी स्वामी समर्थ कोणत्या लीला करतात हे त्या भक्तांना माहिती होतं. ताडकन उठले आणि जाऊन त्या कबरीमध्ये बसले. नंतर नूतन खाचेमध्ये बसले. असं काही करू लागले. असं करत असताना ते बाकीचे मंडळी सांगितले की बाबा, हे शंकररावा, हे स्वामी आई ज्या वेळेला अशा लीला करतात त्यावेळेला तुझं मरण चुकलं. आज जे आहे तर तुझ्यावर खूप मोठं संकट होतं आणि तुझं हे संकट म्हणजे साक्षात मरण तुझं चुकलेलं आहे, म्हणून स्वामी आई असल्या लीला करत आहेत असं म्हणल्यानंतर शंकररावाला हे सगळं काही खरं वाटलं आणि साक्षात डोळ्याने त्याने पाहिले. आणि सुंदराबाईने सांगितल्याप्रमाणे मग बाजूला झाले आणि असं करता करता सुंदराबाईने सांगितले की बाबा, तुम्ही आता गावाकडे जा आणि तुमचं आता हे संकट टळल्यामुळं तुम्ही शेखनूर दर्ग्याला एखादी कफनी चढवा. शेखनूर दर्ग्याला कफनी चढवा आणि फकीरांना जेवायला घाला असं सांगितल्यानंतर शंकररावाने कफनी चढवली शेखनूर दर्ग्याला आणि फकीरांना जीव घातलं. आणि गावाकडे गेल्यानंतर
त्यांचं थोड्या थोड्यानं हे ब्रह्मसंबंध अगदी एकदम दूर झालं आणि चांगलं वाटायला लागलं. शंकरराव जेवण करायला लागले. मग असं करता करता ज्या वेळेला सुंदराबाईला 2000च्या ठिकाणी 10,000 देतो असं सांगितले होते, मग शंकररावाच्या लक्षात आलं की बाबा स्वामी आईनं, ब्रह्मांड नायकानं, नरसिंह सरस्वती रूप धारण केलेले श्री साक्षांत स्वामी समर्थ आईनं माझं हे दुखणं नीट केलेलं आहे. माझं पूर्वजन्मीचं पाप सगळं आपल्या अंगावर घेऊन माझं हे सगळं काही टाळलेलं आहे. तर आपण आता इथे बसून न राहता त्यांना जे आपण बोललेलं आहे ते 10,000 रुपये आपण घेऊन जायला पाहिजे असं समजून त्यांनी ते 10,000 सोबत घेऊन श्री स्वामी समर्थांच्या चरणाची भेट घेण्यासाठी, चरणाचं दर्शन घेण्यासाठी आणखीन आले. आणखी आल्यानंतर स्वामी समर्थाईचं दर्शन घेतलं आणि सुंदराबाई तिथंच मागं पुढं फिरत होत्या. सुंदराबाईच्या हातात पैसे न देता स्वामी समर्थाईला शंकररावांनी विचारलं की हे स्वामीराय हे येतीवर या. ज्या वेळेला मला ब्रह्मसंबंध लागलेला होता आणि थोड्या थोड्यानं माझं आता कमी झालेलं आहे आणि मी शेखनूर दर्ग्याला कफनी चढवलेला आहे, फकीरांना खाना दिलेला आहे आणि मी ज्या वेळेला 10,000 रुपये देतो असं बोलणं केलेलं होतं ते मी घेऊन आलेलं आहे, ह्याचं काय करायचं असं म्हणल्यानंतर स्वामी समर्थांनी भक्तांना सांगितलं की बाबा आपल्या गावाच्या बाहेर मारुती आहे, मारुतीचं मंदिर आहे आणि त्याला वरती गच्ची नाही आहे, तर चुने गच्ची त्या ठिकाणी या पैशामधून चुने गच्ची तेथे टाकावी असं सांगितल्यानंतर शंकररावाला वाटलं की बाबा गावाच्या बाहेर त्या ठिकाणी त्या मारुतीच्या मंदिरामध्ये कोण जाणार आहे आणि स्वामी समर्थांना असं सांगू आपण की त्या ठिकाणी कोण जाणार आहे आणि ह्या 10,000चं आपण काहीतरी दुसरं काहीतरी करू असं म्हणल्यानंतर स्वामी आईनं आणखी एक वेळेस सांगितलं की मी जे सांगतोय ते करा असं म्हणल्यानंतर त्या ठिकाणी शंकररावांनी चुने गच्ची असं माळवद त्या ठिकाणी टाकलेलं आहे. अक्कलकोटमधल्या गावाबाहेरच्या मारुतीला आज सुद्धा शंकररावांनी टाकलेली चुने गच्ची त्या ठिकाणी आहे असं स्वामी समर्थ चरित्र सारामृत मधल्या 9व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. आणि मग चुने गच्ची टाकून मग स्वामी समर्थाचं दर्शन घेऊन जात असताना स्वामी आईनं सांगितले की बाबा तू ज्या वेळेला तुझं हे सगळं काही रोग अंगातून जावं असं तुला वाटतंय तर त्याच्यामध्ये तू काय कर, 10 लिंबाचे पानं घे आणि त्याच्यामध्ये मुठभर लिंबाचं पानं घे आणि त्याच्यामध्ये 10 मिरे वाटून टाक आणि त्याचं पाणी वस्त्र गाळण करून त्याचं पाणी तू पे. 3 दिवस पिल्यानंतर तुझा रोग नाहीसा होणार आहे असं सांगितल्यानंतर तिथल्या भक्तांनी टाळ्या वाजवल्या. श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं म्हणायला लागले आणि साक्षांत स्वामी आई वैद्य झाले, डॉक्टर झाले. आणि त्याच पद्धतीनं शंकररावाने सुद्धा घरी जाऊन मुठभर निंबपत्र घेऊन त्याच्यामध्ये 10 मिरे वाटून टाकून त्याचं वस्त्राने गाळून ते पाणी पिल्यानंतर त्याच्या अंगातला सर्व रोग नाहीसा झाला आणि स्वामी समर्थ आईनं सांगितल्याप्रमाणे आनंदाने शंकरराव राहू लागला. अशी ही कथा शंकररावाची स्वामी समर्थ चरित्र सारामृतमधल्या 9व्या अध्यायामधला हा अध्याय तुम्हाला व्यवस्थित अशी कथा तुम्हाला मी सांगितलेली आहे आणि साक्षांत त्याच्यामध्ये लिहिलेलं असल्यामुळं मला जेवढं समजलं तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की बाबा जेवढं परमेश्वरानं दिलंय आणि ज्या परमेश्वरानं आपल्याला ठेवलंय त्याच हिशोबानं आपण राहायला काहीच हरकत नाही. ह्या जड जीवाची चिंता त्या स्वामीरायाला आहे आणि म्हणून आपण चिंता करायची गरज नाही. ज्या वेळेला आपण चिंता करतो त्यावेळेला आपल्याकडे हे जडजीव चितेकडे नेत असतं. चिंता आणि चिता याच्यामध्ये फक्त एका अनुस्वाराचा फरक आहे. म्हणून हात जोडून मी सर्व महिलांना सांगते की बाबा तुम्ही चिंता करू नका. आता ह्या कलियुगामध्ये अनेक रोगांनी तोंड काढलेलं आहे आणि आपल्याला थोडंसुद्धा काही झालं तर आपण पटकन दवाखान्यामध्ये जात असतो आणि त्या दवाखान्यामध्ये गेल्यानंतर अनेक नाही त्या रोगाची उत्पत्ती आपल्याला त्या दवाखान्यामधूनच येत असते. कारण तर तिथं रक्त तपासा हे तपासा म्हणल्यानंतर आपल्याला
ते रक्ताचा रिपोर्ट येईपर्यंत चिंता करून नाही ते रोगाची उत्पत्ती आपल्याला होत असते. आणि आता प्रमाण जास्त वाढलेलं आहे की अटॅक येण्याचं, म्हणून तुम्ही चिंता करू नका महिलांनो. चिंता न करता स्वामी समर्थ आईचं नामस्मरण करा, नामस्मरण करा. स्वामी समर्थ आईचं करा, विठुरायाचं करा, मन्मथाचं करा, महादेवाचं करा. तुम्हाला जे देव आवडेल त्या देवाचं करा, पण नामस्मरण करायला विसरू नका. आणि आनंदी रहा, सुखी रहा, एवढं स्वामी चरणी, विठुराया चरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.